ऋतुजा, ए ऋतुजा, झोपली का गं? थोडं सरकते का? हे घे, औषधं खायचे आहेत. उठ. औषध खाते ना? हां, उठ. कशी आहे तब्येत आता? बरं वाटते जरा? औषध द्यायचे आहे ना? हां, जरा औषध. अरे हात शेक होतोय तुझा. तिकडे माझ्याकडे ते. हात थोडे थरथर होत आहेत, कमी झाले थोडेसे होत आहे ना आता. बघू कोणती गोळी घेतली बघू, दाखव. तोंडात घातली होती ग बिचारी. हां, खा खा खा. तू विसरली. पी, अजून थोडं पाणी पी, अजून थोडं पाणी पी. हां हां, कशी खेळशील? तुझा हात थरथर कापते ना, मग कशी खेळणार तू? पहिले बघ, तुझा हातच किती थरथर कापतोय. थोडंसं बरं वाटू दे ना. रंगपंचमीला खेळून घे होळी. हां, ठीक आहे, ठीक आहे. हां, आता राहू दे ना, मी तुला इथंच कलर लावून देईन. ठीक आहे. हां हां, आता कोमल येईल, तुला कलर लावेल. तेल लावून देतो म्हणजे ऋतूला, पिल्लूला मी तेल लावून देतो ना तुला. चेहरा खराब नाही व्हायला पाहिजे. ऐक थोडा कलर लावून देऊ, मग तुला आता आंघोळ पण करायची आहे. तू आणला कलर? हां, आणला? हो आणलेला आहे ना, 2 कलर आहेत. डोळ्याजवळ कमी लावा, नाही तर तिकडे डोळ्यात जाते. झाले राहू दे ग, ऋतुजा शूट करायचं. राहू दे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि बघा, आज आहे होळीचा दुसरा दिवस. काल आम्ही थोडी बहुत पूजा केली. तर ताईंनी नाही का मागे मला किराणा दिला होता, 2-3 महिने झाले त्या गोष्टीला. तर त्याच्यामध्ये चण्याची डाळ होती, तर ती काही आम्ही वापरली नव्हती. सहसा पुरणपोळी कुणी बनवत नाही ना, तर म्हटलं चला होळीच्या वेळेला बनवीन. तर थोडीशी मी पुरणपोळी बनवली होती, तर ते शूट काही घेतलं नाही, कारण कसं आहे, मला एकटीला शूट घेणं होत नव्हतं आणि तब्येत काही तेवढी ठीक नाही आहे. तर त्याच्यामुळे कसं मग मी ते म्हटलं जाऊ दे, आता 4-5 दिवस मलाच व्हिडिओ ॲडिट करावं लागत होतं, मलाच ते सगळं करणं. आणि कसं आहे, ऋतुजा करते ना जनरली सगळं शूट, नाही का ऋतुजा करते. आलं का गं पाणी? तर आमच्या इथे बघा, आता आज होळी खेळीनं सगळ्यांनी पाणी संपलेलं आहे. आणि ऋतुजा इतकी मागे लागली आहे की मला होळी खेळायची आहे, होळी खेळायची आहे. तर तिला आता 2-3 दिवस झाले औषध वगैरे मी आणलेलं आहे. पूर्ण औषधं नाही आणली, इंजेक्शन होते ते इंजेक्शन तेवढे घेतले आम्ही. आणि म्हणजे आठवड्यातनं 1 इंजेक्शन घ्यायचं आहे, तर ते 1-1 लावून झालेलं आहे. आणि मेडिसिन आहेत, ते मेडिसिन म्हणजे अर्धे पैसे अजून द्यायचे आहेत. म्हणजे यावेळेला ना मेडिसिन जरा महाग होते. थोडं दार लावते का? 1 मिनिट. तर बघा, मेडिसिनने काय यावेळेस डॉक्टरांची लिहून दिली होती, ती थोडीशी महाग होती, कारण ऋतुजाला जास्त बरं नव्हतं. तर मग मेडिसिन मी अर्धेच पैसे दिलेले आहे, अर्धे अजून द्यायचे आहे. ते फार्मसीवाले कसे म्हणजे त्यांना मी जो प्रॉब्लेम दाखवला, आमचं चॅनल दाखवलं, असं असं प्रॉब्लेम आहे आणि ॲड्रेस वगैरे पण त्यांना मी दिलेला आहे. ते म्हणजे ठीक आहे, तुम्ही आता सध्या मुलीची हालत म्हणजे फार्मसीवाल्यांना समजतेच नाही का, एक प्रकारे कसं त्यांना डॉक्टरांसारखं नॉलेज असते, त्यांना माहीत आहे की हा जो प्रॉब्लेम आहे हा जरा जास्तच झालेला आहे. त्यांनी मला लिहून दिलेले जे औषधं होते त्यातले दिले सगळे मला, पण 1-2 त्यांच्याकडे सापडली नाही. ते म्हणे अरेंज करून देतो. इंजेक्शन लावले तर थोडंसं बरं आहे तिला आता.
तेवढं काही बरं नाही आहे तिला. पण आता लहान मुलं म्हटलं तुम्हाला माहीतच आहे, त्यांना होळी आता होळीची इतकी वाट बघते ती खेळण्याची बघा. तर म्हटलं चला ठीक आहे, आता घरीच तिला थोडंसं कलर वगैरे खेळू देतो. आणि चला तर राहा मग मी माझ्यासोबत तुम्ही ऋतुजाला. हॅपी होली. घे हां लाव लाव तिला. हॅपी होली. आता मी ऋतुजाला लावतो. कुठे गेला गुलाबी कलर? गुलाबी. हॅपी होली ऋतुजा. हॅपी होली. गुलाल कुठे आहे? हॅपी होली. आता तुला लावते मी. अजून कलर लावतो थांब. हॅपी होली. हॅपी होली. जर कोमलला लावतो आता. कोमलला लाव. हॅपी होली. हॅपी होली. जिथे लावला नाही तिथे. हॅपी होली. हॅपी होली. मला थोडं लाव. हॅपी होली. स्किन खराब होते ना यार खूपच. रेड कलर आहे का? थोडं बस 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 तुमच्या मना खाते मी लावलंय. बापरे बघा हे बघ कलर इथं लावत आहे मला. पूर्ण स्किन खराब केली. देवा देवा देवा. नाकाला कोण मी लावते. असं लावू शकतो का टिक्का? हां लाव. तू पण लाव. घे. अरे वा छान. हॅपी होली काली माऊ. हॅपी होली. किती क्यूट दिसतात तुझ्या. अरे थोडंसं काही नाही. हॅपी होली. डोळ्यात नाही जात. हॅपी होली ऋतुजा. चल बघा आता ऋतुजा थोडीशी म्हणजे बसली आज, पण तिचा अजूनही प्रॉब्लेम आहेच. आणि खेळी थोडीशी म्हणजे आम्हाला भीती वाटत आहे तिला. आम्ही काही होळी तिला एवढी आवडते ना खेळायला, कलर्स वगैरे. पण आता मी तिला नाही का नाही म्हटलं खेळायला वगैरे, जाऊ दे म्हटलं. जास्त म्हणजे बिनाकामाचा काही त्रास होईल. अजून ती अशक्त आहे. आणि काही काही ताईंनी म्हटलेलं आहे तिला ॲपल दे वगैरे. तर आता सध्या कसं आहे तुम्हाला प्रॉब्लेम माहीत आहे, नारळ आणि ॲपल वगैरे आता काही आम्ही सध्या म्हणजे नाही घेऊ शकत. तर डाळीचं पाणी वगैरे असं थोडंसं मी तिला देत आहे. अशक्त झाली आहे ना बरीच. तर आज होळी कशी आमची अशी सुनीच गेलेली आहे. आता खूप ताईंचे मला मॅसेज कमेंट वगैरे येत होते की ऋतुजा कशी आहे कशी आहे. आणि त्यात तुम्हाला सांगते ना की म्हणजे नेटपॅक माझा संपलेला आहे. गेले 4-5 दिवस झाले. पण मी हिंमत नाही केली की मी नेटपॅक टाकू. आता बघा फक्त आता छोटावाला एक नेटपॅक मी टाकत आहे आणि मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता सगळ्यांनाच म्हणजे वाटत असेल की इतके दिवस झालं व्हिडिओ नाही टाकलेला आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये व्हिडिओ टाकणं म्हणजे ना मला खरंच नको वाटते. आणि म्हणजे एकदम ऑलरेडी टेन्शन डिप्रेस ऑलरेडी आहे मी. आणि अशा सिच्युएशनमध्ये ना मला माझी मानसिकताच नाही खरं सांगते. एवढंसं मागच्या वेळेला मी ना पहिल्यांदा थोडंसं मी नॉर्मली घेतलं होतं, पण यावेळेला आता मला माझी पूर्ण हिंमत तुटलेली आहे. आणि आता डोक्याच्या वर झालं आहे माझ्या आता सगळं. काय होणार आहे काय माहीत नाही. आणि मी भरपूर ठिकाणी भरपूर यूट्यूबर्सला मदत मागितली, पण काही माझी मदत झालेली नाही आहे. तर एनिवेज काही ताईंनी मला मदत केलेली आहे, काही दादांनी पण मला मदत केलेली आहे. तर अर्धे पैसे मी दिलेले आहे. यावेळेला मला जास्त म्हणजे पैशांची मेडिसिन होती, तर मी दिलेले आहे बऱ्यापैकी. त्यांना पैसे अजून द्यायचे आहे. थोडे बहुत ऋतुजाला काही टॉनिक काही खाणं पिणं फळं वगैरे मला आणायचे आहे. तर त्यासाठी मी ठेवणार आहे. थोडेसे पैसे ठेवलेले आहे. त्यांना म्हटले मी थोडे थोडे करून देईन. आता जे होते दादा त्यांनी ते गोष्ट मानली. मी त्यांना चॅनल दाखवला, ते सगळे डॉक्टरांचे लेटर वगैरे सगळे दाखवले मी त्यांना. त्यांनी सगळं ते बघितल्यावर त्यांना वाटलं की यांना खरंच खूप मदतीची गरज आहे. तर मधातच व्हिडिओ थोडा स्टॉप केला होता. पाणी आलं थोडंसं, तर मी तोंड वगैरे धुवून घेतलं आम्ही. आणि पाणी नाही आमच्याकडे आता. आंघोळीला वगैरे कशालाच पाणी नाही आहे. आज सगळ्यांनी होळी खेळली ना, तर त्याच्यामुळे पाणी संपून गेलेलं आहे. तर
मी आता इथंच व्हिडिओचा एंड करते. मी ऋतुजाबद्दल अपडेट्स तुम्हाला देत राहीन, कशी आहे तिची तब्येत वगैरे. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.